आता बातमी आहे कृषी मंत्री कोकाटेंना मिळालेल्या दिलासाची। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा मिळाला। अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती मिळाली। 1 लाख रुपयांच्या दंडालाही जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली। पण माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरील मात्र टांगती तलवार अद्यापही कायम आहे। सुनावणी संपेपर्यंत कोकाटेंना 1 लाख रुपयांचा जामीन मंजूर करण्यात आला। उद्या सरकारी पक्षाचे वकील बाजू मांडणार, त्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे। सरकारी कोर्टातून घर घेतल्याप्रकरणी कोकाटेंनी शिक्षा सुनावली होती। कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आली, मात्र कोकाटे यांना 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली। मात्र तुर्तास तरी आता माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला। हे जजमेंट आज आपण चॅलेंज केलं, अपील दाखल केलं होतं। मेहरबान सेशन्स कोर्टापुढे ते अपील निघालं। आर्ग्युमेंट्स झाल्यानंतर मेहरबान सेशन्स कोर्टाने अपीलाला सस्पेन्शनची ऑर्डर केलेली आहे। अपील संपेपर्यंत, म्हणजे अपीलाचा फायनल निकाल होईपर्यंत जजमेंट आणि कन्व्हिक्शनची जी ऑर्डर आहे ती सस्पेंड केलेली आहे। आणि अपीलाचा निकाल होईपर्यंत दोन्हीही आरोपींना, माणिकरावजी आणि त्यांचे बंधू विजयजी, या दोघांनाही जामिनावर सोडण्याचा हुकूम केलेला आहे। 1 लाख रुपयाचा जामीन मंजूर केलेला आहे। या संदर्भात आधीची अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेत। किरण, माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार कायम आहे, मात्र तुर्तास तरी आता माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला, कारण तात्पुरती स्थगिती देण्यात आली। कोकाटे यांनी 10% कोट्यातून घर घेतल्याचं म्हटलं गेलेलं होतं, त्याबाबतचा आरोप करण्यात आलेला होता। मात्र हे सगळी घरं घेत असताना माणिकराव कोकाटे यांनी कागदपत्रांची अफरातफर केली। त्यासंबंधी नाशिकच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती। 1995च्या दरम्यान ही याचिका दाखल केल्यानंतर एकदा सुनावणी पार पडली होती आणि त्यानंतर 20 तारखेला सुनावणी पार पडली। यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवत 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आलेली होती। यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर 2 वर्षांची शिक्षा कुठल्याही सदस्याला, मग ज्यामध्ये विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल किंवा संसद असेल, ज्या वेळेला त्या सदस्यांना शिक्षा सुनावलेली जाते त्यावेळेला त्यांचं पद देखील धोक्यात येतं, त्यांची आमदारकी खासदारकी धोक्यात येत असते। आणि अशा सर्व पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांच्या देखील राजीनाम्याची मागणी होऊ लागलेली होती। त्यांची आमदारकी धोक्यात आहे अशा स्वरूपाचा तर्क देखील लावला जात होता। मात्र अशा सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली आणि त्या सगळ्या दरम्यान 2 त्यांनी अपील सबमिशन केलं। यामध्ये एक प्रामुख्यानं जे माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे त्याला स्थगिती मिळावी आणि 2 जे माणिकराव कोकाटे आमदार आहेत त्या आमदारकीवर तात्काळ स्वरूपात कुठलीही कारवाई होऊ नये त्याला देखील स्थगिती मिळावी, अशा स्वरूपाचं 2 प्रकारचं अपील सबमिशन करण्यात आलेलं होतं। त्याचा एकाचा निकाल कालच्या दिवशी लागलेला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना जी शिक्षा सुनावण्यात आलेली होती तिला तात्पुरती स्थगिती मिळालेली आहे। मात्र त्यांच्या आमदारकीचा फैसला मात्र अद्यापही कायम ठेवलेला आहे। आज त्याबाबत सरकारी पक्ष बाजू मांडणार आहे। इतकंच काय तर माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या वतीनं देखील त्यांची मुलगी आणि जावई या सगळ्या संदर्भात युक्तिवाद करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजचा दिवस माणिकराव कोकाटे यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। आजच्या कोर्टात होणाऱ्या सुनावणीच्या सगळ्या युक्तिवादामध्ये नेमकं काय घडतं, कोर्ट काय निर्णय देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। करण, नक्कीच किरण, आज काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।